नमस्कार विद्यार्थ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या विद्यापीठानुसार BA प्रथम वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रथम सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, BA प्रथम वर्ष प्रथम सत्र DSC 1 नुसार राज्यशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत, या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राची ओळख असं हे अभ्यासक्रमानुसार पेपर ठेवण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, राज्यशास्त्र म्हणजे काय? या राज्यशास्त्रामध्ये ज्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत त्या कोणकोणत्या आहेत? या राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे? राज्यशास्त्राची व्याप्ती कशी आहे? राज्यशास्त्राचं महत्त्व काय आहे? या बाबत विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे। प्रथमतः मी 2024-25 मध्ये BA प्रथम वर्षाकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राची ओळख या निमित्ताने मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र हा एक विषय सामाजिक शास्त्रातील महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो। या सामाजिक शास्त्रामध्ये राज्यशास्त्राची जी परिभाषा आहे, जे अस्तित्व आहे, ते अतिशय वेगळ्या स्वरूपाचं आहे। राज्यशास्त्राचा विद्यार्थी हा विषय अभ्यासत असताना राज्यशास्त्र हा विषय पारंपरिक राज्यशास्त्र, आधुनिक राज्यशास्त्र आणि समकालीन राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या टप्प्यामधून राज्यशास्त्राची ओळख सादर केली जाते। विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र हे विषय जो निर्माण झालेला आहे त्याची चर्चा करत असताना विद्यार्थी हा विषय कधीपासून अभ्यासतो याचा विचार सुद्धा विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे। राज्यशास्त्राची जी ओळख आहे, ही ओळख पाश्चात्य राजकीय विचारवंतांच्या विचारमंथनातून झालेली दिसते। पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, विशेषतः ग्रीक नगरराज्यातील विचारवंत
या विचारवंतांनी ज्या समुदायातून एक विशिष्ट असं गाव किंवा नगर राज्य निर्माण झालेलं होतं, या नगर राज्याच्या रचनेचा अभ्यास औपचारिक दृष्टिकोनातून या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेला दिसून येतो. असा कोणता अभ्यास होता जे अभ्यासक, जे तत्वज्ञ राज्यशास्त्राची मुहूर्तमेढ रोवलेली आहे? या बाबतीत मागच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगत होतो, राज्यशास्त्राचा उगम हा डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे म्हणजेच उत्क्रांतीच्या विचारानुसार राज्यशास्त्राची ओळख करून देता येते. एखाद्या विषयाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो विषय काल्पनिक आहे का, तो विषय आदर्शवादी आहे का, तो विषय सैद्धांतिक स्वरूपाचा आहे का, तो विषय वास्तवाशी निगडीत आहे का, या वेगवेगळ्या विचार प्रवाहातून ज्याप्रमाणे आपण इतर विषय अभ्यासतो त्याचप्रमाणे या विषयाचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा मनुष्याने अर्थात नागरिकाने मी एक नागरिक आहे, माझ्या नीड्स या वेगवेगळ्या आहेत, मी छान प्रकारे माझं जीवन जगू शकतो, मी चांगल्या प्रकारे राहू शकतो आणि मी जे कमवतो ते चांगल्या प्रकारे कमवतो, अशा प्रकारचा विचार मानवामध्ये जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्या मनुष्याला नागरिक या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अर्थात जो प्रथम पुरुष आहे ज्याने इतर प्राण्यापेक्षा मी भिन्न प्राणी आहे आणि मी जे इतर प्राण्यापेक्षा भिन्न दिसतो, भिन्न वागतो, भिन्न काम करतो, यावरून त्याने इतर मानवापेक्षा वेगळा कसा आहे हे सिद्ध करून दाखवण्यामध्ये मानव प्राणी, मनुष्य प्राणी हा यशस्वी झालेला आहे. कशामुळे म्हणतो हा मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे? कशामुळे म्हणतो? जेव्हा हा मनुष्य इतर प्राण्याप्रमाणे जीवन जगत होता तो एक प्राणीच होता, परंतु जेव्हा तो आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर, कृतीवर त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. आता वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी जे मापदंड स्वीकारले ते मापदंड कसे होते त्याचा विचार सुद्धा करणं
गरजेचं वाटतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, जेव्हा हा मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करण्याचा पहिल्यांदा जर कोणी प्रयत्न केला असेल तो म्हणजे अरिस्टॉटल यांनी. अरिस्टॉटल यांनी मानवी प्रवृत्तीचं, मानवी संगोपनाचं, मानवी कार्याचं, मानवी जीवनाचं हुबेहूब सूक्ष्मपणे आणि वास्तवदर्शी दृष्टिकोनातून या नागरिकाचा अध्ययन केलेला आहे. त्यांनी त्यांच्या पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये नागरिक कोणाला म्हणावं, नागरिक कोण असतो, या नागरिकाचं सभासदत्व कसं असतं याबाबत त्यांनी त्यांच्या राज्यशास्त्रीय ग्रंथामध्ये आपले विचार स्पष्ट केलेले आहेत. या अगोदरचे विचारवंत सुद्धा या मानवाबाबत, या मनुष्याबाबत आणि नागरिकाबाबत विचार प्रकट केले होते, परंतु त्यांचे विचार हे कल्पनारम्य होते, स्वप्नाळू होते, आदर्शवादी होते. त्यांच्या विचाराला एका सिद्धांताची तडजोड नव्हती आणि म्हणून याला एक सैद्धांतिक रूप देण्याचं जर कोणी पहिल्यांदा प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटल यांनी या समाजाचा अध्ययन करण्यासाठी ज्या प्रकारे समाजामध्ये मनुष्य जीवन जगतो, तो जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगतो याचं वास्तवदर्शी दर्शन त्यांच्या या नीतिशास्त्र, त्यांच्या या राज्यशास्त्र, पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये दिसून येतं. या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जो मानव आहे, जो मानवी समुदाय आहे, या मानवी समुदायाने, मानवी समाजाने कशा प्रकारे प्रगती केली आहे याचं हुबेहूब चित्रण त्यांच्या नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या ग्रंथामध्ये दिसून येतं. त्यांनी त्या ग्रंथामध्ये विशेष म्हणजे त्या मानवाच्या वर्तणुकीचा जो अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास अरिस्टॉटलचा सैद्धांतिकपेक्षा व्यावहारिकदृष्ट्या आणि अनुभवात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा समजला जातो. आता जे विचार त्यांनी मांडले, ज्या नागरिकाला समोर ठेवून जे विचार ते विशद करतात, त्या विचारामध्ये वास्तववादी विचारांचा स्वीकार जर कोणी पहिल्यांदा केला असेल तर ते म्हणजेच अरिस्टॉटल हे केलेले दिसतात. त्यांनी ज्या मानवी समूहाचा अभ्यास करत होते त्या मानवी समूहामध्ये हा मनुष्य कशा प्रकारे जीवन जगतो, या मनुष्यावर कोणते निर्बंध आहेत का, हा मनुष्य मानवी समाजामध्ये कशा प्रकारे वावरतो याचं चित्रण करण्यासाठी त्यांनी जवळपास 158 गणराज्य जी प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती, ती ग्रीक नगरराज्या व्यतिरिक्त इतर नगरराज्यामध्ये जाऊन सुद्धा त्या नगरराज्यांचा अध्ययन पहिल्यांदा जर कोणी केला असेल तर ते म्हणजे अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटल जेव्हा या मानवांचं, नागरिकांचं आणि त्या व्यक्तीचं जे राहणीमान आहे, जे जीवनमान आहे, जे त्याला स्वातंत्र्य दिलं जातं, याबाबत ते अध्ययन करतात. आणि त्या अध्ययनातून त्यांनी नागरिकत्वाची संकल्पना विशद करतात. म्हणून मित्रहो, जेव्हा आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये अरिस्टॉटलने जे नागरिक सांगितलेलं आहे, हा नागरिक कसा वास्तवाशी जीवन जगत आहे
याचं चित्रण हे अरिस्टॉटल करताना दिसून येतात. म्हणून ज्या राज्यशास्त्राची ओळख विशिष्ट अशा नागरिकाद्वारे होत असते, त्याची ओळख जर कोणी करून दिला असेल तर ते म्हणजेच अरिस्टॉटल होय. यानंतरचा पुढचा भाग पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.